माझे नाव आशिष आहे. मी घराचे दार उघडले आणि त्या दोन्ही बायकांना घराबाहेर ढकलून दिले. मला असं वाटलं जणू मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगले काम केले आहे. असे वाटले की यानंतर माझ्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या संपतील. त्यानंतर मी दार बंद करून आत आलो. काही दिवस माझे जीवन खूप शांततेत गेले. पण काही महिन्यानंतर माझ्यासोबत असे काही झाले ज्याने माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. माझी अशी अवस्था पाहून आजूबाजूच्या लोकांना देखील एक धडा मिळाला. म्हणतात ना, ज्यांनी आपल्या पतींना आपल्या पदराला बांधून ठेवले असते, अशाच एका स्त्रीचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला होता. पण मी खूप आनंदात होतो, कारण ती खूपच सुंदर होती आणि कमी वयाची मुलगी होती. आता साहजिकच आहे, ज्याची पत्नी इतकी सुंदर आणि कमी वयाची असेल तर तो नवरा तिच्या पदराला बांधलाच जाणार. माझी पत्नी खूपच सुंदर होती आणि फक्त 19 वर्षांची होती. तिच्याशी लग्न करणे माझी एक इच्छा बनली होती आणि जो कोणी तिला पाहायचा तो माझ्यावर जळायचा की माझ्यासारख्या मुलाला इतकी सुंदर आणि कमी वयाची मुलगी कशी मिळाली. माझ्या घरी माझ्या 2 बहिणी होत्या. माझी वृद्ध आई होती आणि एक विधवा वहिनी होती, जिला 1-2 वर्षांचे मुलंही होते. माझ्या लग्नानंतर 6 महिन्यांनी माझ्या भावाचे निधन झाले. पण जेव्हापासून माझे लग्न झाले त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून माझ्या पत्नीने तक्रारी करायला सुरुवात केली. माझी वहिनी खूप चांगली होती, पण माझी पत्नी मात्र तिच्यासारखी नव्हती. जरी ती दिसायला फार सुंदर नव्हती, तरीही माझ्या कुटुंबात माझ्या पत्नीपेक्षा सुंदर कोणीच नव्हते. पण माझ्या पत्नीला त्रास देण्यात माझी आई, माझ्या बहिणी आणि माझी वहिनी यांच्याकडून कोणतीही कमी राहिली नाही. आम्ही दोघे भाऊ होतो. त्यात माझा भाऊ तर आधीच मेला होता. आता मी एकटाच उरलो होतो. माझ्या वडिलांचेही बऱ्याच वर्षापूर्वी निधन झाले होते. माझी आई, बहिणी आणि वहिनीने माझ्या पत्नीबरोबर सासरच्या लोकांसारखेच वागायला सुरुवात केली. ती रोज मला सांगायची की आज हे झाले, आज ते झाले, तिने असं म्हटले, तिने तसं म्हटले. गोष्टी अशा होत्या की त्या तितक्या मोठ्या नव्हत्या. पण मी याबाबत थोडा चकित होतो की जर माझी पत्नी तशी होती, तिच्या स्वभावात थोडा फरक होता, तर तिला संधी का दिली जात नव्हती. माझी पत्नी एका श्रीमंत कुटुंबातली एकुलती एक मुलगी होती. माझे तिच्याबरोबर लव्ह मॅरेज झाले होते आणि तिचे कुटुंब आमच्या लग्नाला तयार नव्हते आणि माझ्या कुटुंबानेही तिच्या सौंदर्यामुळेच माझ्या निवडीला नकार दिला नव्हता. माझ्या पत्नीचे कुटुंब तिच्या लग्नासाठी तयार नव्हते, म्हणून आम्ही दोघांनी घर सोडून कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी सगळी नाती तोडली. मी तिचा ऋणी होतो, कारण ती इतकी श्रीमंत आणि सुंदर असूनही माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलाच्या घरी येऊन राहिली. ती माझ्यासाठी आपले सर्वस्व सोडून आली होती. मी एक सामान्य चेहऱ्याचा मुलगा होतो आणि मला नेहमीच वाटायचे की मी कदाचित या मुलीच्या लायक नाही. पण तरीही ती माझी पत्नी बनली. माझी वहिनी मुलांना ट्युशन शिकवायची. माझी वहिनी खूप शिकलेली होती. भाऊ गेल्यानंतर तिने घरातच मुलांना शिकवायला सुरुवात केली होती. माझी आई आजारी असायची आणि माझ्या दोन्ही बहिणी तरुण होत्या. मोठ्या बहिणीच्या लग्नाचे वय झाले होते, पण धाकटी बहीण अजून लहान होती आणि ती शिक्षण घेत होती. मला माझी वहिनी खूप समजूतदार वाटायची, पण ती नेहमीच माझ्या पत्नीशी वाईट वागायची. माझी आईसुद्धा नेहमी तिच्या पाठीशी असायची. माझी आई वृद्ध होती, पण तिची वागणूकसुद्धा माझ्या पत्नीबरोबर चांगली नव्हती. तिने कधीच माझ्या पत्नीला आपली मुलगी मानले नाही. बहुतेक कुणीही सून सासरला मुलगी समजली जात नाहीच, पण वहिनीसोबत त्यांचा व्यवहार नेहमी चांगला असायचा. माझ्या पत्नीचे असे म्हणणे होते की मी तुमच्या घरी रिकाम्या हाताने आले आहे, म्हणून तुमची आई मला काहीच मानत नाही आणि तुमची वहिनी भरपूर हुंडा घेऊन आली होती, म्हणून त्यांना घरात मान मिळतो. मला हे लक्षात आले होते की माझ्या पत्नीबरोबर या घरात सगळ्यांचा व्यवहार वेगळाच होता. म्हणूनच ती इतकी रडायची आणि वहिनी नेहमी आनंदी असायची. जेव्हा एखाद्या बाईला तिच्या सासरचे लोक दिवसभर अपमानित करतात, तिला त्रास देतात, तेव्हा तिचा पती घरी आल्यावर ती त्यालाच मनातील गोष्टी सांगणार आणि नाही सांगितल्या तर मग कोणाला सांगणार. आणि मग तिचा मूडसुद्धा खराब असेलच, नाही का? माझी पत्नी इतकी सुंदर होती की मी तिच्यासोबत आयुष्य घालवायला उत्सुक होतो, कारण ती माझ्यासाठी तिचे सगळे काही सोडून आली होती. मी तिला सर्व प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या सौंदर्यानुसार तिचे आयुष्य अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत होतो. पण जसेच मी खोलीत जात होतो, ती रुसून बसलेली असायची आणि तिच्या तोंडावर नेहमीच तक्रारी असायच्या. जवळजवळ 1-2 तास ती मला ह्या तक्रारी सांगत राहायची आणि मी ऐकता ऐकता झोपून जायचो. माझे आयुष्य असेच चालणार होते का? मी हाच विचार करत होतो की मी लग्न यासाठी केले होते का? एका बाजूला त्या चौघी होत्या आणि दुसऱ्या बाजूला एकटी माझी पत्नी होती. मग मी माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाबद्दल विचार केला आणि तिच्यासाठी योग्य मुलगा शोधायला सुरुवात केली. पण माझ्या बहिणीसाठी जो प्रस्ताव आला होता, तो तिच्यासाठी अगदी योग्य नव्हता, हे मलाही माहीत होते. मी माझ्या वहिनी आणि आईला याबद्दल सांगितले, पण बहिणीला सांगितले नाही की मुलाचे आधी एकदा लग्न झाले होते, पण 3 महिन्यांनी त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती आणि तिने त्याच्याशी घटस्फोट घेतला होता. माझ्या वहिनीने विचारले की 3 महिन्यांनंतर मुलीने घटस्फोट का घेतला? अखेर असं काय झालं असेल?
मग आईही म्हणू लागली की कुठे मुलात काही दोष तर नाही ना. मी त्यांना समजावले की तुम्हाला माहीत आहे की बऱ्याच मुलींना सासरच्या घरी जाऊन अनेक समस्या येतात, त्यामुळे त्या नीट जीवन जगू शकत नाहीत. आजकाल तर 10-15 दिवसानंतरही लोकांना सहनशक्ती राहत नाही. आईने दीर्घ सुस्कारा घेतला आणि म्हणाली, हो, असं आहेच. अखेर आईने माझे म्हणणे मान्य केले, पण वहिनी मान्य करण्यासाठी तयार नव्हती. वहिनीला सुद्धा मी खूप समजावले, कारण या घराचा सगळा खर्च मला चालवायचा होता. माझे वडील आणि भाऊ तर आता या जगात नव्हते, त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी काय करायचे ते मलाच करायचे होते. मी माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न लावून दिले. तीही तयार झाली, कारण मुलगा दिसायला खूप चांगला होता. वहिनीच्या मनात थोडा संशय होता, पण जेव्हा तिने मुलाचा फोटो पाहिला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटली, तेव्हा तिलाही ती मंडळी आवडली आणि ती देखील लग्नासाठी तयार झाली. पण तो मुलगासुद्धा काही समस्यात अडकला होता. तरीही मी माझ्या बहिणीचे लग्न करून दिले आणि ती तिच्या सासरी गेली. एके दिवशी मी माझ्या पत्नीच्या हातात हात धरून बसलो होतो आणि तिला म्हणालो, आता तरी तू खुश आहेस ना राखी? तपस्या या घरातून गेली आहे. तीच ना तुला सर्वात जास्त त्रास द्यायची? माझ्या पत्नीने उत्तर दिले, तपस्या गेली आहे तर काय झाले, पण तुझी छोटी बहीण रिया अजून इथेच आहे. मी म्हणालो, अजून तिचे वय कमी आहे. ती सध्या शिक्षण घेत आहे. तिच्या लग्नाला अजून 4-5 वर्ष लागतीलच. तिचे लग्न इतके लवकर होऊ शकत नाही. माझ्या पत्नीने म्हटलं, का नाही होऊ शकत? कमी वयाच्या मुलींची लग्न लवकर होतातच की. आणि अशा वेळी मुलांकडून हुंडाही मागितला जात नाही. त्यांना चांगली मुलगी मिळाली की ते गप्प बसतात. माझे म्हणणे मानशील तर रियासाठी सुद्धा एखादा चांगला प्रस्ताव शोधायला सुरुवात कर. म्हणजे माझ्या अडचणी थोड्या कमी होतील. मला फक्त तुझ्यासोबत या घरात आनंदाने राहायचे आहे. पण या सगळ्या माझ्या सौंदर्यावरून माझ्याशी जळतात. तुझी वहिनी सावळी आहे आणि माझ्या गोऱ्या रंगाकडे पाहून नेहमी माझ्यावर राग करत असते. त्यामुळे ती मला त्रास देण्यासाठी काहीतरी कारणे शोधत राहते. जर मी दिवसाचा वेळ त्यांच्यासोबतच वाद घालवण्यात घालवला तर तुझ्यासाठी वेळ कसा काढणार? तुला माहीत आहे, आज मला माझ्या चेहऱ्यावर फेशियल करायचे होते, जेणेकरून माझा चेहरा अधिक तेजस्वी दिसेल. पण तुझ्या आई आणि वहिनीने मला इतके काम सांगितले की मी सारा दिवस कामातच अडकले. मला पार्लरला जायला वेळच मिळाला नाही. तुला माहीत आहेच की माझ्या त्वचेची किती खराब स्थिती होत आहे. मी म्हणालो, अरे माझ्या प्रियेला असं काय झाले की तिची त्वचा खराब होत आहे? चल मी तुला आत्ताच पार्लरला घेऊन जातो. तिथे जाऊन तू फेशियल करून घे. हवं तर आणखी काही करून घे. तुझं काही काम असेल तर मी वहिनीला सांगतो, ती करेल. तिने उत्तर दिले, नाही, आता रात्र झाली आहे. रात्रीच्या वेळी पार्लरला जाऊ शकत नाही. मी खूप थकले आहे. एवढं काम करून कोण आधीसारखे ताजेतवाने राहू शकते? माझ्या चेहऱ्यावर डलनेस आली आहे. असं म्हणून माझ्या पत्नीने तिचे डोके धरले. मी तिला त्रासात पाहू शकत नव्हतो. मीही खूप अस्वस्थ होतो. मी म्हटले की जसे एका बहिणीसाठी प्रस्ताव मिळाला तसंच दुसरीसाठीही मिळेल. खरंच माझी पत्नी बरोबर म्हणत होती. तरुण मुलींसाठी प्रस्ताव पटकन मिळतात. आणि माझ्या बहिणीने तरी किती शिकून कुठे नोकरी करायची आहे? एक ना एक दिवस तिला आपल्या सासरी जावेच लागणार आहे. वेळेत लग्न होऊन ती तिच्या सासरी जाऊन स्थिर झाली तर चांगलंच आहे. मी जेव्हा याबद्दल माझ्या आई आणि वहिनीशी बोललो, तेव्हा वहिनी म्हणाली, आधीच तपस्याचे लग्न लावून दिले आहे आणि ती तिच्या सासरी आनंदात नाही. तिच्या सासरचे लोक खूप विचित्र आहेत. आईसुद्धा माझ्याकडे पाहून म्हणाली, आपल्याला अजून आपल्या मुलीचे लग्न करायचे नाहीये. ती अजून लहान आहे आणि शिकत आहे. आम्हाला नकोय की आपल्या मोठ्या मुलीला त्रास होत आहे आणि दुसरी मुलगीसुद्धा घाईमुळे त्रासात राहावी. मी म्हणालो, जर तुम्ही दुसऱ्यांच्या मुलींना त्रास द्याल तर तुमच्या मुलींना सुद्धा तसंच होईल. माझ्या आईने उत्तर दिले, बेटा, आम्ही तुझ्या बायकोला काहीही म्हटले नाही. ती तिच्या मर्जीनुसार उठते, झोपते, खाते आणि पिते. मूड असेल तर काम करते, नसेल तर नाही, आणि सांगितल्यावर स्पष्ट नकार देते. मी म्हणालो, आई, माझी पत्नी तशी नाही आहे. तुम्ही वहिनीला तर कुठल्याही कामासाठी सांगत नाही. नेहमी तुम्हाला माझी पत्नीच दिसते. वहिनी म्हणाली, असं काही नाही आहे आशिष. आम्ही तुझ्या पत्नीला घरकामासाठी सांगत नाही. ती स्वतःच्या मर्जीनुसारच सगळी कामं करते. मी म्हणालो, मी स्वतः पाहिले आहे तिला सारा दिवस काम करताना. तुम्ही लोक खोटं बोलू नका. माझ्या आईने उत्तर दिले, असं काहीही नाही. ती वहिनीला म्हणाली, नेहा गप्प रहा. हा आपल्या पत्नीबद्दल एक शब्दही ऐकू शकत नाही, म्हणून याला समजावण्यात काहीच फायदा नाही. जेव्हा हा काही गोष्ट समजून घेणारच नाही तर सांगून काय फायदा? त्यांनी तो विषय सोडून दिला आणि म्हणाले, सध्या तरी आम्ही तुझ्या म्हणण्यावरून आमच्या छोट्या मुलीचे लग्न करणार नाही. मी म्हणालो, खूप चांगले लोक आहेत. तुमची मुलगी आनंदात राहील. तपस्या आनंदात नाही, कारण तिचे वय जास्त झाले होते, पण रियाचे वय कमी आहे आणि तिच्यासाठी पटकन चांगले प्रस्ताव मिळालाय. ते लोक उद्याच रियाला पाहण्यासाठी यायला इच्छुक आहेत. कसं तरी करून मी माझ्या दुसऱ्या बहिणीचेही लग्न लावले. माझ्या लहान बहिणीच्या सासरचे लोक खूपच श्रीमंत होते. त्यांनी कुठलाही हुंडा मागितला नव्हता. यामुळे मी आनंदी होतो. पण हे लोकसुद्धा माझ्या बहिणीला त्रास देऊ लागले.
आई आणि वहिनी मला सांगायच्या, तर मी म्हणायचो की प्रत्येक कुटुंबात काही ना काही समस्या असतातच. माझी पत्नीसुद्धा तिच्या माहेरी जाऊन तक्रारी करू शकते. मग तुम्ही काय कराल? तुम्ही माझ्या पत्नीला दुःख देऊ नका. मग तुमच्या मुलीसुद्धा त्यांच्या सासरी आनंदात राहतील. एके दिवशी आईने मला सांगितले, "तू माझा मुलगा आहेस. मी तुम्हा दोन्ही भावांना मोठ्या अडचणीतून वाढवलंय. माझा मोठा मुलगा समजूतदार होता. पण तू मात्र तुझ्या पत्नीच्या पदराला बांधलेला आहेस. ज्या पद्धतीने तू माझ्याशी बोलतोस, असं तुझ्या भावाने कधीही केले नाही. आज जर तुझा भाऊ जिवंत असता, तर त्याने स्वतःच आपल्या बहिणींचे लग्न त्याच्या मर्जीनुसारच लावले असते." मी म्हणालो, "आई, भैया नसताना मी त्यांचे कर्तव्य निभावले आहे. जे त्यांनी केले असते तेच मी केले आहे. आज भैया असते तर दोन्ही बहिणींच्या लग्नाची जबाबदारी त्यांच्यावर असती. पण मी 4 महिन्यांतच दोन्ही बहिणींचे लग्न लावून दिले आहे. आणखी कोणते कर्तव्य निभावू? लग्न काही खेळ नाही. ते सहजासहजी होत नाही. त्यात पैसे लागत नाहीत का?" आई म्हणाली, "हो बेटा, पैसे लागतात. पण ते तुझं कर्तव्यच होते." मी म्हणालो, "हो, कर्तव्य होते आणि ते पूर्ण केले आहे ना. आता तुमच्यात फक्त तुम्ही दोघीच उरले आहात. आणि आता तुमचे कर्तव्य आहे की घराचे वातावरण बिघडवू नका. कारण दोन्ही बहिणींचे लग्न झाले आहे. आता तुम्हा दोघांना माझ्या पत्नीसोबत या घरात राहायचे आहे. तर तिच्याशी नीट वागाल. ती सुद्धा तुमची सेवा करेल, तुमची काळजी घेईल आणि तुमचा आदर करेल. आणि आता तुमच्यासाठी तिचा आदरही आवश्यक आहे. आई, तुझी तब्येत ठीक नाही आणि वहिनी, तुझ्याकडे एक छोटा मुलगा आहे आणि तू विधवा आहेस. याचा विचार कर." माझ्या पत्नीला दुसऱ्या दिवशी मी पाहिले, तेव्हा ती रडत बसली होती. तिने सांगितले, "तुमच्या वहिनीने मला सांगितले की आता दोन्ही नणंदा घरातून गेल्या आहेत. आता घरातली सगळे कामं तुलाच करावे लागतील. माझ्याकडे एक छोटा मुलगा आहे आणि मी ट्युशनसुद्धा शिकवते. त्यामुळे मला घरकामासाठी फार वेळ नसतो." मी वहिनींना म्हटले, "आपण एक नोकर ठेवू." तेव्हा त्यांनी मला उत्तर दिले, "नोकर ठेवण्याची काय गरज आहे? तू आहेस की. संपूर्ण दिवस घरी रिकामी असतेस. घरकाम तूच कर." मी तिला विचारले, "मी तुला नोकराणी वाटते का? आणि नोकराणी माझ्यासारखी असते का? माझा चेहरा नोकराण्यांसारखा दिसतो का?" मी म्हणालो, "तुला वहिनीने नोकराणी म्हटले? त्यांची इतकी हिंमत की त्यांनी तुला नोकराणी म्हटलं? तू अजिबातही नोकराणीसारखी दिसत नाहीस. उलट तू तर एखाद्या मोठ्या महालातील राणी वाटतेस. खरं तर तू कोणत्याही राणीपेक्षा सुंदर आहेस." मी माझ्या पत्नीचे कौतुक करायला लागलो, पण ती म्हणाली, "मला वाटत नाही की या घरात माझा निभाव होईल. आता तुझी वहिनी माझ्यावर आणखी अत्याचार करेल. तुझ्या वहिनीला थोडं गप्प राहायला हवं. घरात त्यांचे पती नाही म्हणून त्या माझ्यावर इतका अन्याय करत आहेत." ती पुढे म्हणाली, "तुझी वहिनी माझ्याकडून आणखी काम करून घेतील आणि त्यांना थांबवणारा कोणीही नाही. तुझी आईसुद्धा नेहमी मोठ्या सुनेची बाजू घेत असते. त्यांना कशाचाही धाक नाही आणि तुम्ही मला त्यांच्यासोबत एकटी सोडून कामावर निघून जाता. ज्या त्या हवं ते करतात." मी माझ्या पत्नीला सांगितले, "माझी आई तुला कधीच नुकसान पोहोचवणार नाही आणि वहिनीला तर मी नुकसान करूच देणार नाही. तू काळजी करू नकोस. मी घरी एक कामवाली ठेवण्याचा विचार करतोय. कोणी ना कोणी मिळेलच. ती सगळी कामं करेल आणि तू फक्त आराम कर. स्वतःची देखरेख कर. नेहमी स्वतःची सुंदरता जप. जेणेकरून मी तुला पाहून आनंदी होईल आणि तुला पाहताच माझ्या दिवसाचा सगळा थकवा नाहीसा होईल." दोन्ही बहिणींची लग्न लावणे, कामवाली ठेवणे आणि माझ्या पत्नीचे लाड पुरवणे, त्यातच आईच्या उपचारांसाठी औषधांचा खर्च, ही काही सोपी गोष्ट नव्हती. मी काम तर छान करत होतो, पण त्यात मेहनत खूप लागायची. पैसे चांगले मिळायचे, पण त्यात किती त्रास सहन करावा लागायचा हे मीच जाणतो. माझी आई रोज माझ्यावर तक्रार करायची की ज्या कुटुंबात मी माझ्या बहिणींची लग्न केली आहेत, ते लोक चांगले नाहीत. तू तुझ्या जबाबदारीवर त्यांचे लग्न केले, तर आता तूच त्यांच्याशी जाऊन बोल. आई म्हणायची, "तुझ्या दोन्ही बहिणींना नीट वागवले जात नाही. तू त्यांच्याकडे जाऊन काहीतरी बोल." मी म्हणालो, "मी तिथे जाऊन काय सांगू की माझ्या बहिणीला कोणता त्रास होतोय? हे तर मला माहीत होते की लग्नानंतर प्रत्येक मुलीला काही ना काही त्रास होतोच." मी सांगायचो, "माझी पत्नीसुद्धा माझी आणि तुमची तक्रार तिच्या माहेरी जाऊन करू शकते. पण ती आपल्या मर्जीने इथे आहे म्हणून ती तक्रार करत नाही आणि सासरी राहताना ती सर्व सहन करते. मग मी तिथे कसा जाऊ?" मी माझ्या पत्नीला म्हटले, "माझ्या आईला काय झालंय कोण जाणो. आधी ती एकदम ठीक होती. नेहमी माझ्या बोलण्याला समजून घ्यायची. पण माझे लग्न झाल्यापासून ती बदलल्यासारखी वाटते." माझ्या पत्नीने उत्तर दिले, "पाहिलं, जर त्यांनी माझ्याशी वाईट वागणे केले नसते, तर आज तुझ्या बहिणींसोबतही काही वाईट घडले नसते. मला माहीत आहे की तुझी आई म्हणते, मी त्यांच्याशी वाईट वागते. पण त्यांनी काहीच केले नाही. असं म्हणायचे तर मग हे सगळं काय घडतंय? देव फक्त त्यांचाच नाही तर देव सगळ्यांचा असतो आणि देव सगळ्यांचा हिशोब घेतो." माझ्या पत्नीचे बोलणे मला अगदी बरोबर वाटायचे. पण मी माझ्या आईला हे सांगू शकत नव्हतो की बहिणींना त्यांच्या परिस्थितीवर सोडून दे आणि त्यांच्याशी फोनवर जास्त बोलू नको. त्यांना खूप मोठा त्रास झाला तर मी स्वतः बघेन. मी ठरवून घेतले होते की बहिणींच्या सासरच्यांशी कोणतीही गोष्ट करायची नाही. एक दिवस माझ्या पत्नीने मला सांगितले
की तुम्ही मला मधुचंद्राच्या रात्री काहीच दिले नव्हते. मी म्हणालो, तू स्वतःच सांगितले होते की तुला काहीही नकोय. तुला जे हवं असेल ते नंतर मागशील. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे, मी आता काही मागते आहे. मला वाटले की आज पगार मिळालाय. माझी पत्नी जे काही मागेल ते मी तिला आणून देईल. मी कमाई कोणासाठी करतो? फक्त तिला आनंदी ठेवण्यासाठीच. माझी पत्नी इतकी सुंदर आहे की तिने चंद्र मागितला असता तर तोही मी तिला आणून दिला असता. माझे सगळे मित्र माझ्यावर खूप जळायचे आणि शेजारी सुद्धा हे पाहून आश्चर्यचकित होते की मला एवढी सुंदर मुलगी कशी मिळाली. हेच ते शेजारी होते ज्यांच्याकडून माझ्या आईने माझ्यासाठी मुलीचा प्रस्ताव मागितला होता, पण त्यांनी नकार दिला होता की तुमचा मुलगा आमच्या मुलीसमोर चांगला वाटणार नाही. पण आता मला त्यांच्या मुलगीपेक्षाही सुंदर पत्नी मिळाली होती, त्यामुळे मला खूपच आनंद होता. माझ्या पत्नीने मला म्हटले की मला गिफ्टमध्ये तुमच्याकडून एक मोठी गोष्ट हवी आहे. मी म्हटले, जे काही हवं असेल मागून घे. आज तुझ्या नवऱ्याचा पगार मिळालाय. ती म्हणाली, जे तुमच्या पगारातून येणार नाही. मी विचारले, अरे इतका मोठा गिफ्ट आहे का? तर ती म्हणाली, नाही, तो गिफ्ट आधीच तुमच्याकडे आहे, फक्त तुम्ही तो मला द्यायचा आहे. मी म्हटलं, मग माझाच फायदा होईल. असं काय आहे जे माझ्याकडे आहे? माझं सगळं तर तुझंच आहे. सांग, मी तुला देतो. तिने म्हटलं, तुमचे हे घर माझ्या नावावर करा. मी हे ऐकले आणि थक्क झालो, कारण हे घर माझ्या आईच्या नावावर होते आणि हे फक्त माझेच नव्हते, त्यात माझ्या भावाचाही हिस्सा होता. मी म्हणालो, घर? आणि विचारात पडलो. ती म्हणाली, हो, असं म्हणतात ना की बाईचे कधीच स्वतःचे घर नसते. वडिलांच्या घरी जन्म घेते तेव्हा सगळे म्हणतात, हिला पतीच्या घरी जायचे आहे. जेव्हा पतीच्या घरी येते तेव्हा तेही तिचे घर नसते, ते तिच्या पतीचे घर असते. आणि जेव्हा ती म्हातारी होते तेव्हा मुलांच्या घरात राहते. बाईचे स्वतःचे घर असतच नाही. म्हणतात, जर तुम्ही बाईवर कोणतेही उपकार करायचे असतील तर तिला एक घर बनवून द्या. आणि तसेही मी माझे सगळे काही सोडून फक्त तुमच्यासाठीच इथे आले. मी माझ्या पत्नीचा चेहरा दोन्ही हातांनी पकडला आणि म्हटले, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. एवढी छोटीशी गोष्ट आहे. मी आता आईकडून माझा हिस्सा मागतो. तर माझ्या पत्नीने विचारलं, हिस्सा मागतो म्हणजे काय? हे सगळं घर तुझंच आहे. हे एवढं छोटं घर आहे. जर तू तुझा हिस्सा मागितलं तर हे घर आणखी लहान होईल. हे घर तुझंच आहे. मी तिला सांगितलं की नाही, या घरात भैयाचाही हिस्सा आहे. अर्धे घर भैयाचे आहे आणि अर्ध माझे. भैयाचा हिस्सा अजून बाकी आहे कारण त्यांचा मुलगा आहे. पत्नी म्हणाली, त्यांचा मुलगा आहे तर काय झाले? तुझी वहिनी अजून तरुण आहे. तू तिचे लग्न करून देऊ शकतोस. तिने आयुष्यभर तुझ्या कमाईवर जगायला नको ना? जेव्हा तिचे लग्न होईल ती मुलाला घेऊन तिच्या नवऱ्याबरोबर राहील. तिथेच तिचे सासर होईल. इथले सगळे नाते तिथेच संपतील. मग तिचा कसा हिस्सा? मी म्हटलं, तू म्हणतेस ते खरंच आहे. मी आईशी याबद्दल बोलतो आणि घराच्या कागदपत्रांवर आईची सही घेतो. हे घर तुझ्या नावावर करेन. आता खुश झालीस ना? ती म्हणाली, हो, मी खूप खुश आहे. आणि मग तिने माझी खूप स्तुती केली. माझ्या आवडीचा पदार्थ स्वतः बनवला. ती सहसा स्वयंपाक करत नसे. स्वयंपाक नोकराणीच करत होती. पण आज तिने माझ्यासाठी अगदी खास स्वयंपाक केला होता. माझ्याशी खूप प्रेमळ बोलली. तिने तो दिवस खास बनवला होता. मीही खूप आनंदी झालो आणि म्हटलं, काही दिवसांनी मी घराचे पेपर्स तयार करीन आणि आईला म्हणेन की यावर सही करा. एक दिवस मी आईशी बोलायला तिच्या खोलीत जाण्याचा विचार केला. तिला ज्यूस घेऊन गेलो. जरी तिला शुगर होती. तिच्या जवळ बसलो. तिने मला पाहून फक्त विचारलं, कसा आहेस बेटा? ठीक आहेस का? बऱ्याच दिवसांतून माझ्या खोलीत आला नाहीस. मी तर तुझे तोंड बघण्याची वाटच बघते. मी तिच्या पायांची मसाज करू लागलो. थोड्या वेळाने मी तिला विचारले, आई, तुझे सगळं माझंच आहे, नाही का? आई म्हणाली, हो बेटा, या घरात तुझ्या भावाचाही हक्क आहे. तो तुझ्या वहिनीला दिला जाईल. या घरातली प्रत्येक गोष्ट आजही तुझी आणि तुझ्या वहिनीची आहे. मी म्हटले, आई, तुम्ही काय बोलत आहात? भैया आता हयात नाहीत, तर भैयाचा हिस्सा वहिनीला कसा दिला जाऊ शकतो? हे घर तुमच्या नावावर आहे. तुम्ही हे सगळं माझ्या नावावर करू शकता. आणि भैया जिवंत असते तर त्यांनी बहिणींच्या लग्नासाठी पैसे खर्च केले असते. आता ते नसल्याने वहिनीने बहिणींच्या लग्नासाठी काहीच दिले नाही. त्यामुळे या सर्वांचा हक्क माझा असायला हवा. आई म्हणाली, नाही बेटा, तू चुकीचे बोलतोस. तुझी वहिनी तुझ्या भावाची पत्नी आहे आणि तिचा एक मुलगा आहे जो तिच्या संपत्तीचा वारस होईल. माझ्या आईने मला विचारले, तुला काय हवे आहे? मी तिला उत्तर दिले, आई, मला असं वाटते की मी आपले हे घर माझ्या बायकोच्या नावावर करावे. आई म्हणाली, या घरात जे काही आहे ते अर्ध तुझे आणि अर्धे तुझ्या वहिनीचे आहे. मी वारंवार हे तुला समजावू शकत नाही. मी आईला सांगितलं, आई, वहिनी अशा विधव्यासारख्या आयुष्य कधीपर्यंत जगू शकेल? आणि तिच्याकडे एक छोटा मुलगा आहे. काही दिवसांनी जर देवाने मला आनंद दिला तर माझ्या घरातही लहान मुले असतील ना? तू वहिनीचे पुन्हा लग्न करू शकते.
तिथे जाऊन वहिनी तिचे नवीन जीवन सुरू करेल आणि तिच्या मुलाला एक वडील मिळतील. मी स्वतः वहिनीला तिचे लग्न करायला मदत करीन आणि तिच्यासाठी एक चांगला जोडीदार शोधेन. आणि तू बघ, वहिनी आपल्या सासरात खूप आनंदी राहील. तिथे तिला मुलांना ट्युशन शिकवायची आवश्यकता नाही. आणि मग मी माझ्या कमाईतून कसा घर खर्च करतो हे मलाच माहीत आहे. माझेही स्वतःचे खर्च आहेत. त्यावर वहिनी आणि तिच्या मुलाचा खर्च आणि आई तुमच्या औषधांचा खर्च, हे सगळं मला उचलावं लागते. या घरात मी एकटाच कमावणारा राहिलो आहे. विचार करा, मी किती काळ सगळ्यांच्या बाबतीत विचार करत राहीन. भैया जिवंत असते तर त्याच्या पत्नी आणि मुलाचा खर्च त्यानेच उचलला असता, पण आता त्यांचाही खर्च मला उचलावा लागतो. मी आईसोबत बोलत असतानाच वहिनी त्या खोलीत आली आणि म्हणाली, मी तुमची सारी गोष्ट ऐकली आहे. तुम्हाला माझे लग्न करायचे आहे ना? पण मी दुसरे लग्न कधीही करू शकत नाही. मी इतकी शिकलेली आहे की माझा खर्च मी स्वतः करू शकते. तुम्हाला असं वाटते की मी दुसरे लग्न करावे? असं होणार नाही. मी उत्तर दिलं. तर वहिनी, तुम्हाला या घरात राहायचे असेल तर तुमचा आणि तुमच्या मुलाचा खर्च तुम्हाला स्वतः उचलावा लागेल, नाहीतर तुम्ही आमच्या घरातून जाऊ शकता. वहिनी आईला म्हणाली, आई बघा, आशिषला काय झाले आहे. मी माझ्या पतीचे घर सोडून कसं जाऊ शकते? हे माझ्या पतीचे घर आहे. मी इथेच राहणार. आई शांतपणे सर्व गोष्टी ऐकत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. वहिनी म्हणाली, मी माझा आणि माझ्या मुलाचा खर्च स्वतः उचलून घेईल. मला तुमच्या दिलेल्या पैशांची आवश्यकता नाही, पण माझ्या पतीचे घर सोडून कधीही जाणार नाही. असं म्हणून वहिनी बाहेर गेली. मी आईला सांगितले, आई तू वहिनीला समजावून सांगितले पाहिजे. तिचे लग्न झाले तर तिच्या मुलाला आणि तिला एक आधार मिळेल. आई म्हणाली, बाळा, जे माझे आहे ते माझ्या दोन्ही मुलांचे आहे. तू आधीच माझ्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून पूर्ण केली आहे आणि आत्ता माझ्या मुलींना तुझ्या निर्णयामुळे त्रास होतोय. आता तू वहिनीचे लग्न करून तिला इथून पाठवायला सांगत आहेस. असं कधीही होणार नाही. हे तिच्या पतीचे घर आहे. ती दुसरे लग्न करायला इच्छुक नाही, म्हणून मी तिच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. आणि मी जिवंत असताना असं चालू आहे, तसंच चालत राहील. मी माझ्या घराचा हिस्सा वाटपावर विचार करत नाही आणि ज्यावेळेस तुझी पत्नी तुझ्या आयुष्यात आहे तेव्हा तर कधीही नाही. आणि मग तू असंही म्हणू शकतो की माझ्या जिवंत असताना असं काहीही होणार नाही. आणि जर मी मरेन तर जे हवं ते करायला तुम्ही मोकळे असाल. आणि जर मी मरेल तर घर 2 भागातच वाटून जाईल. सर्व काही तुझ्याच नावावर होणार नाही. हा निर्णय माझ्या हाती आहे. तुला काय वाटते? जसं तुझे आणि तुझ्या बायकोचे माझ्याकडे वागणे आहे, त्यानंतर सर्व काही मी तुला एकट्याला देईल का? असं अजिबात होणार नाही. माझ्या मोठ्या सुनेने कधीही माझ्यासोबत अशी वागणूक केली नाही. ती नेहमीच मला तिच्या आईसारखे मानते. त्यामुळे मी तिला तिच्या पतीचा हक्क पूर्ण दिला पाहिजे. माझ्या आईने ठरवले होते. आई म्हणाली, आज तू ज्यूस घेऊन आला आणि माझ्या जवळ बसला, नाहीतर तुझ्याकडे वेळच नाही. मी तुला लोभी बनवायला शिकवले नव्हते. हे सगळं तुझी बायको तुला शिकवते आहे. मी शांत होऊन बसलो. मला खूप राग आला होता. आईचे बोलणे मला विषयासारखे वाटत होते. आपल्या आईवर मला एवढा राग येऊ शकतो का? माझ्या आईने म्हटलं, ठीक आहे, निर्णय घेणार नाहीत आणि घेतल्यास सर्व काही अर्धे अर्धे वाटेल. माझी आई कधीही संपूर्ण घर माझ्या नावावर करणार नाही. मी आधीच माझ्या बायकोच्या बोलण्याला यायला लागलो होतो. तिने मला तिखट शब्द देण्यास सुरुवात केली होती. तुम्ही तुमच्या आईसोबत प्रेमाने बोलायला गेले होतात. तुमची आई कधीही संपूर्ण घर तुमच्या नावावर करणार नाही. तिला आपली मोठी सून जास्त प्रिय आहे. तिने मला आधीच सांगितले होते की ती तुम्हाला फक्त अर्धं घर देईल. मी मोठ्या विश्वासाने सांगितले होते. मी माझ्या आई आणि बहिणींचे खूप काही केले आहे आणि घराचा पूर्ण खर्च मी उचलतो, म्हणून आई पूर्ण घर माझ्या नावावर करेल. पण आईने जेव्हा सांगितले की ती फक्त अर्धा हिस्सा देईल, तेव्हा मी आणखी अधिक रागाने भरला होतो. त्यातच वहिनीने आपल्या लग्नासाठी नकार दिला होता. दिवस एकाच रीतीने जात होते. एक दिवस घरी आलो तर माझ्या वहिनीशी माझ्या बायकोचे भांडण चालू होते. माझ्या वहिनीने तिला खूप सुनावले होते आणि माझी आईसुद्धा वहिनीच्या बाजूने बोलत होती. आज मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिले. आज सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन गेले. माझी आईसुद्धा माझ्या बायकोला खूप वाईट बोलत होती. मी विचारलं, काय झालं? तर वहिनी म्हणाली, तुमची बायको मला या घरातून बाहेर जा म्हणाली आहे आणि आईला देखील वाईट साईट गोष्टी सांगितल्या आहेत. मी माझ्या बायकोकडे पाहिले तर ती माझ्या गळ्यात जाऊन रडत होती आणि म्हणाली, आशिष, तुमच्या वहिनी आणि आई खोटी बोलत आहेत. मी फक्त तुमच्या वहिनीला इतकंच सांगितले होते की तुमचा मुलगा खूप दूध पितो, ज्यामुळे माझ्या पतीच्या चहासाठी दूध राहत नाही. जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी दूध हवे असेल तर तुम्ही तुमच्या पैशांनी दूध आणू शकता. त्यावर तुमच्या आईने सांगितले, हा माझा नातू आहे आणि हा या घराचे रक्त आहे. या घराची प्रत्येक वस्तू याचीच आहे. तुम्ही अजूनपर्यंत बेऔलाद आहात, तर तुम्हाला मुलांच्या किमतीचे काय समज असणार? मी आईला सांगितलं, आई तुला लाज नाही वाटत? जर वहिनी तुझी सून आहे तर माझी पत्नी देखील तुझी सून आहे. तुम्ही माझ्या पत्नीला बेऔलाद कसं म्हणू शकता?
जर वहिनीला मुलगा आहे तर तुम्ही सगळं वहिनीलाच का समजता? वहिनी म्हणाली, तुमची पत्नी खोटी बोलत आहे. मी म्हणालो, बस वहिनी, खूप झालं. माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि वहिनी देखील रडत होती. आई मला खूप विचित्र नजरेने पाहत होती. कदाचित त्यांना माझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आता तर रोजच कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद आणि भांडण होत होती. मी नेहमी वहिनी आणि आईवरच राग करत होतो. माझी पत्नी मला म्हणायची, तुम्ही तुमच्या वहिनीला घरातून बाहेर काढा. आणि तुमची आई देखील तुमच्या वहिनीची बाजू घेते. तिला देखील बाहेर काढा. तुमची वहिनी स्वतःला खूप शिकलेली समजते ना. जेव्हा ती आपला खर्च स्वतः उचलायला लागेल तेव्हा समजेल. आणि तुमच्या आईला तुमच्या वहिनीचीच काळजी असते. तिच्या लहान सून आणि मुलाचे कधीच तिला काही काढण्याची काळजी नव्हती. ती इथून निघून गेली तर बघू कसा आपला खर्च उचलून घेतात त्या. स्वतः समजून येईल दोघांना आणि नंतर तुमची आई शांतपणे या घराचा संपूर्ण हिस्सा आपल्या नावावर करेल. मला माझ्या पत्नीचा हा विचार खूप आवडला. मी म्हटलं, मी असंच करतो. मी आईच्या खोलीत गेलो आणि रागाने बोलू लागलो. मी वहिनीला देखील खोलीत बोलावलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही दोघांनी माझे जीवन बर्बाद करून टाकले आहे. मी वहिनीवर खूप राग काढला आणि त्यांच्यावर विविध आरोप केले. वहिनी प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देऊ लागल्या. त्यानंतर मी वहिनी आणि आईचा हात पकडून सांगितले, बस, माझ्या घरातून बाहेर जा. हे माझे घर आहे. जेव्हा तुम्ही दोघी यामध्ये राहणारच नाही तर हे घर फक्त माझे होईल. वहिनी म्हणाल्या, मी कोर्टात जाऊन तुमच्या विरुद्ध आवाज उठवू शकते. मी वहिनीला सांगितले, ठीक आहे, जा. माझ्या घरातून बाहेर जा आणि ज्या पद्धतीने आपला हिस्सा घ्यायचा आहे तो घ्या. तुम्हाला कदाचित हेच माहीत नाही की तुम्ही कुठे राहता. माझी पत्नी देखील तुमच्या विरुद्ध मारपाटीचा आरोप करू शकते आणि मी देखील तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करू शकतो. त्यानंतर तुमचे आणि माझे दोघांचेच कोर्ट केस सुरू होतील आणि न्याय कोणालाही मिळणार नाही. त्याच्यानंतर मी वहिनी आणि आईचा हात पकडून त्यांना घरातून बाहेर ढकलू लागलो. वहिनी जोरजोराने रडत होती आणि आई देखील रडत होती. वहिनी म्हणाली, तुम्ही चांगलं करत नाही. वहिनीच्या गोदीमध्ये त्यांचा मुलगा होता. वहिनी म्हणाल्या, तुम्ही एका मुलाला त्याच्या घरातून वेगळं करत आहात. मी म्हणालो, मला तुमच्या दोघांची फालतू बकवास ऐकायची नाही. आईनेही जोरजोरात बोलायला सुरुवात केली आणि रडू लागली. दुपारची वेळ होती आणि हिवाळ्याचा मौसम होता. आमच्या घरात आवाज ऐकून शेजाऱ्यांची लोक आमच्या दारावर जमा झाली. एक शेजारी बाई माझ्या जवळ आली आणि म्हणाली, बेटा, तू काय करत आहेस? तुझी वृद्ध आई आणि विधवा वहिनीवर असे अन्याय का करत आहात? तू घराला नरक का बनवत आहेस? मी म्हटले, माझे घर या लोकांसोबत कधीही स्वर्ग होऊ शकत नाही, म्हणून मी दोघींना घरातून बाहेर काढले. माझी पत्नीही माझ्या मागे उभी होती. ती देखील सर्व काही पाहत होती. त्या दोघी हात जोडून माझ्यासमोर उभ्या होत्या. मी त्यांना धक्का देऊन घराच्या दारातून बाहेर काढलं. त्या दोघी रस्त्यावर पोहोचल्या. आमचे घर मुख्य रस्त्यावर होते. सगळे लोक आपापल्या घरातून बाहेर आले. मी म्हटलं, ज्यांना अधिक हमदर्दी आहे ते या दोघींना त्यांच्या घरात घेऊन जाऊ शकतात. मला काही फरक नाही पडत. मी माझ्या पत्नीचा हात पकडला आणि घरात येऊन दार आतून बंद केले. त्या दोघी किती वेळा दारावर रडत राहिल्या आणि दार वाजवत राहिल्या. आम्ही घरात येऊन बसलो. त्या दोघी कोणत्या वेळी गेल्या हे कळाले नाही. जवळजवळ 2 महिने असेच गेले. मी आणि माझी पत्नी आमच्या घरात खूप आनंदी राहत होतो, कारण आता रोजचे भांडण होत नव्हती. माझी पत्नी देखील खूप खुश होती. मी माझी आई आणि बहिणीबद्दल काही विचारले नाही आणि त्या दोघींनी देखील परत घरात येण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक रात्रीच्या वेळी आमच्या घरात आग लागली. मी आणि माझी पत्नी झोपले होतो. आग कधी लागली आणि कशी लागली हे आम्हाला काहीच समजले नाही. जेव्हा अचानक माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की घरात चारही बाजूला आग पसरली होती. मी माझ्या पत्नीला जागे केले आणि आम्हाला दोघांना धक्का बसला. आमच्या घरात जोरदार आग लागली होती आणि आम्ही आगच्या मध्ये अडकलो होतो. आम्ही दोघे खोलीमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो, पण आग घरात इतकी पसरली होती की कुठूनही मार्ग दिसत नव्हता. मी फार घाबरलो होतो. माझी पत्नी जोरजोरात रडत होती. आता मला काहीच सुचत नव्हते. मी काय करावे? मी आणि माझी पत्नी बरेच जळून गेलो होतो आणि आम्ही दोघे बेशुद्ध झालो होतो. कदाचित फायर ब्रिगेडच्या लोकांनी आम्हाला बाहेर काढले. आमचे घर जळून राख झाले होते. आम्हाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझी पत्नी 90% जळून गेली होती, तर मी देखील बराच जळालो होतो, पण माझे प्राण वाचले. माझे उपचार चालू होते आणि माझ्या पत्नीने उपचारादरम्यान प्राण गमावले. जेव्हा आम्ही डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर माझ्या बहिणी, वहिनी आणि आई उभ्या होत्या. त्या सर्वांनी माझे उपचार सुरू केले होते. वहिनी, जिने घरातून बाहेर पडल्यावर शाळेत नोकरी सुरू केली होती आणि भाड्याचे घर घेतले होते, ती माझे उपचार करत होती. वहिनीने माझ्यासाठी शाळेतून 2 महिन्यांचे ॲडव्हान्स पगाराने पैसे घेतले होते. मी माझ्या सर्व कुटुंबियांपासून माफी मागितली. मी त्यांना सांगितले, माझ्यावर आपला शाप आला आहे. मी आईलाही माफी मागितली आणि आईने सांगितलं, बेटा, आम्ही तुला कधी शाप दिलाच नाही.
आता माझे घर पूर्णपणे खराब झाले होते आणि घरातली प्रत्येक छोटी आणि मोठी गोष्ट जळून गेली होती. ज्या घरासाठी मी आई आणि वहिनीला बाहेर काढले होते, आज त्याच घराचा काहीच ठावठिकाणा राहिला नव्हता. माझी पत्नी तर या जगातून निघून गेली होती, कारण तिने माझे जीवन उद्ध्वस्त केलं होतं. माझ्या बहिणीही त्यांच्या घरांमध्येही काही नीट बसल्या नव्हत्या. त्या खूप दुःख सहन करत होत्या. मी आई आणि बहिणीला खूप दुखावले होते. मी पायावर उभा राहू शकत नव्हतो, कारण मी इतका जळालो होतो की फक्त शरीरात प्राण होते आणि श्वास चालू होते. बाकी शरीराचा बराच हिस्सा जळून गेला होता. माझे सर्व काम आता आई करत होती आणि बहिणीच्या कमाईतून माझे उपचार चालू होते. आणि माझ्या बहिणींनी, ज्यांना मी कधीच समजून घेतले नव्हते, त्या देखील त्यांच्या सासरी जाऊन माझी सेवा करत होत्या. ना माझी पत्नी माझ्यासोबत होती, ना माझा व्यापार, ना माझे घर उभे राहिले आणि पैसे देखील राहिले नाहीत. सर्व काही उद्ध्वस्त झाले. कदाचित मी माझ्या कुटुंबाचे हृदय दुखावले होते, म्हणूनच देवाने मला एवढी मोठी शिक्षा दिली होती. ज्यासाठी मी सर्व काही केले ती या जगातून गेली. पण आज माझे हृदय सांगते की ती खूप वाईट होती. तिच्यासोबत अजून ठीक झाले, तरीही कधीकधी तिची आठवण मला खूप येते. ज्याच्याशी मी प्रेम करत होतो ती माझी प्रिय पत्नी होती. ती एक सुंदर मुलगी होती जी माझ्या जीवनात आली होती. तिची स्माईल, सुंदरता आणि आवाज आजही माझ्या हृदयात गुंजत आहेत. अखेरच्या वेळी तिने मला आवाज दिला आणि त्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला होता. तिने खूप वाईट केले होते आणि नंतर हळूहळू मला कळू लागले की ती मला खूप खोटे बोलत होती. तिने माझ्या आईला खूप दुखावले, माझ्या बहिणींना आणि वहिनीला देखील खूप अपमानित केले. तीच होती जी आमच्या घरातली सर्वात वाईट व्यक्ती होती. ती आमच्या घराची छोटी सून होती, पण वहिनी, जी आमच्या घराची मोठी सून होती, तिने कधीच आमच्या कुटुंबाला तोडण्याची गोष्ट केली नाही. वहिनीने तर नेहमी माझी आई आणि बहिणींची साथ दिली. तिने नेहमी माझ्या कुटुंबाला आपले कुटुंब मानले होते आणि माझ्या भावाने कधीही त्याच्या पत्नीची बाजू घेऊन आई आणि बहिणींशी भांडण केले नव्हते. मी माझ्या कुटुंबाला वाईट समजत होतो. आज मी देवाकडे माफी मागतो आणि मला भीती वाटते की आज मी जे काही केले त्याची मला शिक्षा मिळाली आहे. मला अजून देवाकडे जाऊन याचेही भय आहे की काय माहीत तिथे जाऊन मला अजून मोठी शिक्षा मिळू शकते. मला खूप भीती वाटते. मी जे काही माझ्या कुटुंबासोबत केले, असं काहीही कोणाच्या सोबत करू नका. मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की पत्नीचा हक्क पत्नीला द्या आणि आई आणि बहिणींचा हक्क आई आणि बहिणींनाच द्या. सर्व काही आपल्या पत्नीलाच समजून घेऊ नका. नाही, आई किंवा बहिणींच्या गोष्टींमध्ये येऊन सर्व काही त्यांनाच समजावे. प्रत्येकाच्या हक्कानुसार प्रत्येकाला समजावं. असं केल्याने कुटुंब एकत्र राहू शकते. अन्यथा तुमचे कुटुंब देखील अशाच प्रकारे तुटेल जसे माझे तुटला. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेलला नक्कीच दाबा, जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.